नमस्कार, रविनास रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे. चला आज आपण बनवूया पाववडे. मी 6-7 बटाटे घेऊन घेतलेले आहे. बटाट्यांना आपण शिलून घेऊ. बटाट्यांना आपण मस्त मॅश करून घेऊ मॅशरने. बघा मॅशरने मस्त झालेलं आहे. बघा कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे 2 पळी. त्याच्यात आपण कढीपत्ता टाकलेला आहे. आता थोडं 1 चम्मच जिरं, 1 चम्मच ओवा. आता बारीक करून घेऊ मिरचीला. लसूणच्या पाकळ्या 3-4. बघा आता आपण मिरची बारीक करून त्याच्यात टाकून घेऊ. त्याला मस्त परतवून घेऊ लालसर होईपर्यंत. मॅश केलेले बटाटे त्याच्यात टाकून घेऊ. स्वादानुसार नमक, 1 चम्मच हळद पावडर, 1 चम्मच मसाला मिक्स करून घेऊ आपण त्याला. आता मिक्स करून झालेला आहे. कस्तुरी मेथी थोडी. आपला मसाला तयार झालेला आहे. आता त्याला बाजूला करून पाववड्याची वरची कोटिंग कशी तयार करायची ते बघूया. मोठे 2 चम्मच मी इथं बेसन पीठ घेतलेलं आहे. स्वादानुसार नमक, 1 चम्मच हळद पावडर. आता त्याला थोडं भिजवून घेऊ. थोडं पाणी टाकत चालायचं. पिठाची अशी थिकनेस पाहिजे बघून घ्या. आता चला आपण ब्रेड घेऊया. ब्रेडला आपण कोटिंग करून घेऊ मसाल्याची. बघा व्यवस्थित मसाला लावून चला वरून ब्रेड ठेवून घेऊ. ब्रेड ठेवल्यानंतर व्यवस्थित त्याला हळूवार दाबून घेऊ. आता चला त्याला कापून घेऊ आकाराने. हळूवार कापून घ्यायचे. बघा कापल्याने किती व्यवस्थित भरलेलं दिसत आहे. सँडविच भरून झालेले आहेत. आता त्याला कोटिंग करून घेऊ बेसन पिठामध्ये. व्यवस्थित कोटिंग करून घेऊ. कोटिंग केल्याने तेल गरम झालेलं आहे त्याच्यात टाकून घेऊ. बघा मस्त झालेले आहेत आपले पाववडे. पाववड्यांना चांगलं खरपूस करून घेऊ. खरपूस झाल्याने त्यांना बाजूला काढून घेऊ. बघा आपले पाववडे तयार झालेले आहेत. चला आपले क्रिस्पी पाववडे तयार झालेले आहेत. लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.